नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. इकडे आहो, इकडे आमची समूह झोपलेली आहे आणि आम्ही आमच्या बाळासाठी खूप छान असं प्लॅन केलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतेच. आज समर्थाचा फर्स्ट बर्थडे आहे आणि खूप जास्त आम्ही दोघंही काही आमची फॅमिली अगदी खूप खुश आहे. 1 वर्षापूर्वी आमची लक्ष्मी, आमची प्रिन्सेस, अजून काही काही म्हणून म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, असं आमचं गोंडस बाळ आमच्या आयुष्यात आलं आणि पूर्ण आमचं आयुष्य बदलून गेलं. म्हणजे त्याच्या आधी छानच होतं आणि आता तर खूपच जास्त छान झालेलं आहे. तिच्याशिवाय एक एक सेकंडसुद्धा मला राहवत नाही, मलाच काही माझ्या फॅमिलीलासुद्धा राहवत नाही. आणि खरंच खूप गोड आहे समर्थ, खूप मस्तीखोर आहे, हसमुख आहे आणि खूप हुशार आहे. म्हणजे सांगू शकत नाही की कसं सांगू. म्हणजे तिला अशा काही काही गोष्टी आहेत ना की न सांगताच तिला कळतात, न सांगताच ती न शिकवताच ती करते आणि खूप जास्त प्रेम करते आमच्या दोघांवर. आणि आमचं बाळ म्हणजे आता प्रत्येकाला आपलं बाळ प्रियच असतं, पण आज समर्थाचा बड्डे आहे त्यामुळं मला समर्थाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. समर्था इतकं प्रेम करते, म्हणजे प्रत्येक कुणीही आलं फॅमिली मेंबर तर कुणाला कधी नाराज करत नाही, पहिली स्माईल देते. त्या ही गोष्ट मला तिची खूप आवडते आणि तिने मला खूप लहान आहे पण तिने मला खूप काही शिकवलेलं आहे. तर अशा आमच्या प्रिन्सेसचा आज बड्डे. मला रात्रभर झोप नाही. ॲक्च्युली मला पूर्ण 1 वर्षापूर्वीचं ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होते काय काय घडलं होतं, कारण मी ज्यावेळेस ॲडमिट होते तेव्हा एकटीच होते आतमध्ये, फॅमिलीला अलाउड नव्हतं. तेव्हा मला एक एक क्षण रात्री आठवत होते. मी रात्री अक्षरशः 2 वाजता झोपली आहे आणि सारखा ते आमच्या दोघींचा बनवलेला व्हिडिओ पाहत होते, सगळ्या मेमरीज आठवत होते. तर खूप छान वाटतं आहे. खूप पटकन दिवस जातात, वाटलं नव्हतं इतक्या लवकर दिवस जातील आणि 1 वर्षाची बघता बघता 1 वर्षाची होईल. तिच्यासाठी खूप छान असा आपण संध्याकाळी प्लॅन केलेला आहे, दिवसभराचं प्लॅन केलेलं आहे. तर बघूयात आजचा दिवस कसा स्पेंड होत आहे. आम्ही पूर्णतः ठरवलं की आजचा दिवस पूर्ण तिच्यासाठीच, ती जसं म्हणेल तसं. असं तर आम्ही रोजच करतो, पण आजचा स्पेशल डे आहे आमच्यासाठी, त्यामुळे तिचा स्पेशल डे अजून स्पेशल बनवणार आहे आम्ही. तर त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग बघावा लागेल, कसं सेलिब्रेट केलं काय. आणि नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये समर्थासाठी विशेष करतालच, त्यासाठी आधीच थँक्यू सो मच. व्हॉट्सअप, इंस्टाला खूप जणांनी खूप छान छान विशेष माझ्या बाळासाठी दिलेले आहेत, खूप खूप छान आशीर्वाद दिलेले आहेत. तर थँक्यू सो मच. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद असंच माझ्या समर्थाला मिळत राहो अशी देवाचरणी प्रार्थना. आणि तर चला, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. आणि काय वाटतं, कसं वाटतंय 1 वर्ष होऊन समर्थाला? सगळ्यात जास्त खूप जास्त खुश तर हे असतील, कारण सारखे मला ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते त्या सारखं म्हणजे मला मुलगी हवी, मुलगी हवी. आणि ज्यावेळेस तिची एंट्री झाली त्यावेळेस त्यांच्या तोंडातून पहिला वर्ड आला, लक्ष्मी आली. तर मला इतकं छान वाटलं. ते खूप जास्त बाप आणि लेकीचं नातं तर वेगळंच असतं, हे काही सांगायची वेगळी गोष्ट नाही आहे, पण तरीसुद्धा. तर चला आता बघूया, समर्थ उठेलच तर तिच्यासाठी तयारी करून छोटंसं सरप्राईज. मॉर्निंगसुद्धा तिची खूप छान झाली पाहिजे असं छोटंसं प्रयत्न. समर्था वा, किती छान आहे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे पिल्लू. वा, अरे बापले, अरे बापले. किती भाली भाली शमू. हॅपी बर्थडे शमुडी. अरे बापले. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शमुडा. हॅपी बर्थडे टू यू. वा, ए चामडी. आम्ही इकडे उडवता, इकडे उडवतो शमू. see her reaction, she's so happy. है ना पिल्लू, are you happy?
हे बघा रॉंग टायमिंग. समर्था Happy birthday. Birthday. Happy birthday to you. आवाज येत नाही. आता उठली तिला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. समू थँक्यू म्हणा. हा दिसतंय सगळ्यांना. डॅडा म्हटले ऐकलं का डॅडा. समू काय काय अशा प्रकारे आमची शमुली रेडी झालेली आहे. आता ती चाललेली आहे ठेवला. दाखवा बरं. हे बघा आमचं पूर्ण लुक बघा अशा एकदम फर्स्ट टाइम असा लुक केलेला आहे. मस्त एकदम मस्त दिसतोय लुक तिला. खूप छान जॅकेट वगैरे घातलेला आहे. आम्ही पण मॅचिंग झालेलो आहोत. आम्ही दोघं मॅचिंग झालो. नाही आम्ही दोघं नाही, आपण तिघही मॅचिंग झालेलो आहोत. मस्त तिला कसं मॅचिंग झालो म्हणजे असं थोडंसं शेडमध्ये. चला आता आम्ही चालू ठेवला. ये हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. कुठे हॅपी बर्थडे. द्या एकदा घरी दिले दिले. चला अशा तऱ्हेने आम्ही आता थेवरला आलेलो आहे. किती छान दिसतंय पुलग. हे छोटं पुलग किती छान दिसतंय. बोल इकलं बघ समर्था आले. कुठं आला तू. पाया पडायला
की मग आम्ही आता पाया पडतो. आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे काही दाखवता यायचं नाही. मग आता डायरेक्ट दर्शन झाल्यावरच भेटू. बसा ना तुम्ही दोघं तिघी जणी बस. काही बर्थडे ना इकडे नाही आतमध्ये हॅपी बर्थडे कसं लागलं होत तिला माहिती आहे अजून येतोय का? हवंय तुझं हवंय बघतेय हे बघ काय आहे तुमच्यापैकीच एकाने हिरवा ना दिला बघ त्याच्यात काय आहे तिचं केकडे लक्ष आपण सगळ्यांना देऊ आपण सगळ्यांना देऊ ना हो हो तिला आवडतंय तिला आवडतं खूप गोड पण आम्ही चालत नाही कसा आहे ती जोपर्यंत तोपर्यंत हलणार नाही साखर जास्त थँक्यू आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी बड्डे होता, सगळ्यात छान बड्डे होता हे की नाही. समर्थही खूप खुश झाली. आजी आजोबांचं प्रेम आहेच तिच्या पाठीशी म्हणून आम्हाला असं वाटत होतं की
या आजी आजोबांना पण नातीचं प्रेम भेटावं म्हणून आम्ही आज इथे बड्डे सेलिब्रेट केला. है ना शमू? हा पिल्लू तिकडे बघ शमू. हे पिल्लू अशा प्रकारे खूप छान असा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. आजी आजोबांचं तर प्रेम तिच्यासोबत आहेच, पण या आजी आजोबांसोबत पण मला असं वाटतं ते पण त्यांच्या नातवांना त्यांच्या मुलांना त्यांना आठवण येत असेल, म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की वृद्धाश्रमात बड्डे करायचं ठरवलं होतं. तर आत्ता दुपारी आम्ही इथे येऊन छान अन्नदान केलेलं आहे आणि प्लस बड्डे देखील सेलिब्रेट केला. शेअर करण्याचं हेच कारण की किती समाधाला छान वाटलं, त्या आजींना पण किती छान वाटलं बड्डे सेलिब्रेट केल्यानंतर. आणि याच्यापेक्षा सुंदर बड्डे सेलिब्रेशन नाही असं मी म्हणते. तर चला अजून ब्लॉग संपलेला नाही आहे, आपलं संध्याकाळी फॅमिलीसोबत सेलिब्रेशन आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नेक्स्ट पार्ट. मिस करू नका बड्डे सेलिब्रेशनचा. बाय.